तुला या संघाचा तारणहार रोहन मैदानात आतमध्ये मोपाडाचं स्टब्स म्हणून ज्याची चर्चा राहिली आहे आणि लॉस ब्रेकिंगला बॅटिंग करत असताना प्रसाद यांना आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती अहमद बॉल तयार. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अहमदचा विचार केला. भरपूर चर्चेत हा खेळाडू राहिलाय आणि आपण जर पाहिलं ना तर कारावसारख्या मैदानावरती खेळत असताना अर्धशतक ज्याच्या नावावरती झळकावलंय असा खेळाडू अहमद आता सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. पुरुष एकदा बॉल तयार. लेफ्ट मोर द विकेट. इकडे पाहावं लागेल. पिचिंग आउटसाइड आहे. यस योगीराज बुटरे सर सांगतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळेल. संघाचा श्री गणेश नक्कीच झालाय. पुढचा बॉल लावी सॉप केला. आडवा बॅटने पाला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय. सर थोड़ा बॉलिंग करत असताना गोलंदाजाला विनंती है अहमद थोड़ा सा बॉल डालने के बाद अब पिच से थोड़ा सा बाहर हो जाइए. रनअप आपका बराबर है लेकिन आगे से खेलते समय थोड़ा सा डिस्टर्बेंस यहाँ पर अंपायर के लिए क्योंकि आप बीच में आ रहे हो अहमद. और यावेळेस आपण पाहतोय इथे ऑन साइडला टर्न केलाय. फटका दमदार आहे. रोहनचा बॅट मधून आलेला हा सीमारेषा पार. बॅटर का वार. चौकार. पुढचा बॉल बोलस एकदा अहमद बॉलिंग मार्कवरती आहेत. लेफ्ट मोर द विकेट. इकडे आडवा बॅटने अजून एक पॉवरफुल फटका. बैक टू बैक सेकंड इन ए रो बाइक खींच के मारा है रोहन के बल्ले से आते हुए 4 रन और एक 4 रन्स. सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आता कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला आहे आणि इथे देखील आलेला आहे अजून एक धमाकेदार रोहनच्या बॅट मधून. आपल्या घरच्या मैदानावरती सांगत असताना इलाका हमारा और धमाका भी हमारा. ठोकला हा चौकार. सातमध्ये शब्स या नावाने चर्चेत आहे असा खेळाडू. इकडे अल्टीपल्टी खेळायचा होता परंतु त्याला पाहिलं होतं की ते वाईट बॉल आलाय आणि रोहनचा जर विचार केला ना भन्नाट फॉर्म मध्ये गत सीझन मध्ये आपण पाहिलंय बरेचसे मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती राहिले आहेत. चला नेक्स्ट मॅच गावदेवी खरवई आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करेल टीम प्रियांश 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव. दोन्ही बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला खरवई दुसऱ्या बाजूला शिरगाव. या दोन्ही टीम्स मध्ये मॅच. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचे. दोन्ही टीमला वारंवार आम्ही पुकार करतोय. आज सकाळपासून आपण पाहिलं 2 संघाला पॅनलाइज करण्यात आलं आणि टीम प्रियांश 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी खरवई. दोन्ही टीमला विनंती असेल कॅप्टननी इनिंग ब्रेकमध्ये असणं फार गरजेचं आहे. टॉस तिथे केला जाईल अन्यथा त्या समोरच्या संघाला जो संघ उपस्थित असेल त्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल. शिस्तबद्धाशी स्पर्धा आहे आणि शिस्तीचं पालन करणे क्रिकेटचं सातत्याने आपण पाहत आलोय. डिसिप्लिन फार इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये.
त्यामुळे या दोन्ही संघाने विनंती असेल आपण रिपोर्ट करा, ऑफिशियल प्रथमतः नोंद करा आणि तदनंतर आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. योगीराज सर, व्हॉलेंटियर्स आपला एक छोटा आतमध्ये आलाय. भरपूर मेहनत आमचे योगीराजे बुटेरे सर असतील नक्कीच करतात. कालपासून सकाळी 7 वाजता नाईटवरून इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि तदनंतर कारण आता आपण पाहिलं तब्बल 12 तास ऑन ड्युटी मी तर म्हणेन होते की काय. आणि कारण की असं एक व्यक्तिमत्व आहे, कधी नाही म्हणत नाही कुठलीही गोष्ट असू दे. आमचे योगीराज बुटेरे सर असतील, त्या दरम्यान आमचे DK सर असतील, ही देखील एक जोडी भरपूर चर्चेत राहिली आहे या सीझनला. यंदाच्या सीझनला फार धमाक्यात अंपायरिंग कोणाचे असेल सातत्याने चर्चेत राहिली आहे. दोन्ही अंपायर्स आमचे योगीराज बुटेरे सर, DK सर. आताच आमचे DK सरचा जर विचार केला, DK पॅनल भरपूर चर्चेत राहिला आहे. आणि तर आता ना DK पॅनल बदलापूर क्रिकेट संलग्न वांगणी हे नाव आता मात्र लौकिक झालं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मध्ये भरपूर चर्चा तुम्हाला पाहायला मिळेल. 70-70चे तब्बल 10 टी शर्ट नक्कीच त्यांना पॅनलसाठी पुरस्कृत करण्यात आलेत संपूर्ण 70-70ची स्पोर्ट्स यांच्या वतीनं. आणि तदनंतर प्रसादजी गोडविंदे साहेब यांच्या वतीनं देखील 10 टी शर्ट DK पॅनलसाठी सुपूर्द करण्यात आलेत. आणि तदनंतर आमचे करण डुळे अर्थातच वंडर बॉय ऑफ जोवेली केडी यांच्या वतीनं देखील 6 टी शर्ट 6 रंगाचे म्हणजे 6 दिवस वेगवेगळे रंगाचे 6 टी शर्ट नक्कीच देण्यात येते. कारण की आपण तर पाहिलं तर फार चांगले अंपायरिंग ही होत असते आणि सर्वांनाच माहिती आहे. आणि रोशनजी धुळे असतील, महेंद्रजी धुळे यांच्या वतीने देखील सातत्याने प्रतिसाद असतो आणि त्यांच्या वतीने देखील स्पोर्ट्सचं दुकान आहे त्यांच्या वतीने देखील जे आकर्षक टी-शर्ट आहे ते अंपायरसाठी संपूर्ण DK पॅनलला सुपूर्द करण्यात आले. त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कारण की सातत्याने भरपूर आता चर्चेत राहिलं आहे आणि जवळजवळ आपण जर पाहिलं कमी वेळामध्ये फार मोठं वर्चस्व गाजवले असे DK पॅनल आहे. आणि लवकरच येत्या काही कालावधीमध्ये ही चर्चा देखील होणार आहे. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ठाणे असेल, रायगड असेल, संपूर्ण महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील होत असतात. येणाऱ्या काळावधीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील संपूर्ण DK पॅनल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. ओ टू मॅच ऑनगोईंग मॅच आपण पाहतो. एका बाजूला भाईजान स्टार आमचे निसारबाई शेख यांचा संघ आहे इन ॲक्शनमध्ये खेळतोय. भाईजान म्हटलं तर आमचे खरं आता महाराष्ट्र दल पोलीस कार्यरत असलेली निसारबाई शेख इन ॲक्शनमध्ये स्वतः खेळतात. क्रिकेटवरती भरपूर प्रेम आणि सातत्याने चोरांची किंवा जे काही केस असते त्यांचे ते चक्के छुडवत असतात. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये चक्के छुडवण्याचं काम मात्र करत असताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. सातत्याने डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आणि सिंगम पोलीस म्हणून ज्यांची ओळख आहे. यावेळेस किशोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. किशोर मेहर आहेत आणि फार मोलाची मदत या स्पर्धेसाठी किशोरदादा यांनी देखील केली आहे. कारण आता किशोरदादा आपलं देखील खरंच आम्ही माझ्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. जे समीर मेहर असतील, त्यानंतर किशोर मेहर असतील, सोनाने दादा असतील आणि संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप मोहपाडा भरपूर मेहनत आहे त्यांचे देखील या मैदानावरती. कारण की आज आपण जे 360 मैदान पाहतोय सध्याच्या घडीला या स्पर्धेनंतर ही चर्चा होणार आहे. या मैदानावरती भरपूर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि मेहनत आहे खरंच. सॅल्यूट आहे संपूर्ण टीमला. आणि आता नवीन सीझनमध्ये एक हंगामामध्ये चांगला खेळ देखील फ्रेंड्स ग्रुप मोपाडाचा नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस पुढचा बॉल ऑन साइडला पॅरास्ट्रोक फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. वन बाउन्स सीमारेषा पार. रोहनचा वार आलेला हा चौकार.
ओ इकडे पाहावं लागेल, ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न होता, पाहावं लागतो इथे मैदानावरती घडलंय काय. एक सिंगल तर मात्र मिळतीये. वाईट बॉलचा कॉल आलेला आहे. वाईट +1 म्हणजे 2 धावा इथे नक्कीच मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 27 ऑन अबाउट. 27 धावा धावफलकावरती आहेत. दुसरी ओव्हर चालू आहे आणि 27 ऑफिशियल स्कोरिंग चालू आहे. पहिल्या बॉलपासून सांगतो, पहिल्या बॉलवरती विकेट गेली, तदनंतर 3 धावा धावून काढल्या, तदनंतर डॉट आला, तदनंतर चौकार आला आणि तदनंतर वाईट +1. ऑफिशियल स्कोरिंग खरं आता नव्हते, चूक होणार नाहीये. राजेश साळवे इथे उपस्थित आहेत ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून, ज्याची ओळख आहे, चर्चा राहिली आहे. आणि इथे विकेटचं बद्दल चूक होणार नाहीये. परतावं लागेल किशोर मेहर यांना मैदानाच्या बाहेर. आणि धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना दुसरा टीम फ्रेंड्स ग्रुप मोबाळा संघाला. फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का लागलाय. इन ॲट नंबर 4 वरती शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर अर्फत आहेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं. चला गावदेवी खरवई आणि प्रियांश 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव टीमला विनंती असेल टॉससाठी या. आडवा बॅटने इकडे आपण पाहतोय टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, परंतु राहतील फक्त आणि फक्त धावत. यावेळेस पहिल्याच बॉलवरती केले भव्य स्वागत. आलेला हा चौकार. जब्बार यावेळेस मैदानात 7 मध्ये. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक तिसरं. पहिला बॉल यावेळेस डॉटचा कॉल आलेला आहे. डॉट बॉलने सुरुवात जरूर केली आहे. त्याच दरम्यान आमचे पवार सर इथे आलेले आहेत. आपलं मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावरती. आडवा बॅटने पॉवर पॅक तिथे ऑन साईडला टर्न केला. फिल्डर कोणते नाहीये, शोधला होता गॅप, लावला मॅप, बॉल चाललाय कॅरीज बाउंड्री लाईनचा बाहेर. आलेला हा खणखणीत चौकार. सर
चला थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे. ओव्हर नंबर 3 गावदेवी खरवई आपण उपस्थित असाल तर या लगेच. आणि प्रियांश 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव. दोन्ही टीमला विनंती असेल, कालपासून आपण पाहतोय भरपूर संघाला पॅनलाइज करण्यात आलं आहे. इनिंगमध्ये टॉस होणं कंपल्सरी, अन्यथा त्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल. आणि जर का दोन संघ उपस्थित नसेल तर दोन्ही संघांना पॅनलाइज करण्यात येईल, म्हणजे एक ओव्हर डायरेक्टली कमी करण्यात येईल. हे देखील नोंद घ्या, अर्जुन कमिटीचा निर्णय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय स्विंग अँड मिस होतं, परंतु लाईन यावेळेस पाहावी लागेल. अंपास सिग्नल योगीराज बुट्टेरे सर सांगत असताना येस इट इज अ वाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले त्या अवंतरच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 36-36 ऑन ए बोर्ड. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. इनिंग नंबर 1 ऑन गोईंग आहे. 3च बॉल झाले जब्बार. पहिला डॉट, तदनंतर 4, तदनंतर डॉट आणि परत एकदा वाईट. पुढचा बॉल ऑन स्वाईडला. फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. आणि इथे दाखवलाय राजा तो राजा, बाकी सारी प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किस में कितना दम. ठोक दीजिए षटकार. थँक्यू सो मच. बघा पहिल्या ओव्हरमध्ये जर गेला असेल तर नवीन, तदनंतर डायरेक्ट जुना बॉल देण्यात येईल. पहिल्या दिवसापासून हे नियम आहे, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका विनंती आहे. फर्स्टचा बॉल इकडे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. आज मात्र प्रभावित केलंय रोहनने. काय बॅटिंग झाली आहे वैयक्तिक. रोहनचा जर विचार केला आतापर्यंत 13 बॉल फेस केले, 30 जावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रोहन मोपाडाचा सर्व्स मैदानात 7 मध्ये स्ट्राईक एंडला बॅटर. इकडे आलटी पलटी, फटका चांगला आहे. आलटी पलटी आणि बॉलनी गाठली आहे सीमारेषा बाहेर. कल्टी चौकार. फलकावरती आहेत 46 ऑन ए बोर्ड. काय बॅटिंग झाली आहे लाजवाब, लास्ट बॅटिंग. आणि रोहन हे नाव चर्चेत राहिलं. ठाणे जिल्हा, अंबरनाथ तालुका, बदलापूर शहर आणि त्या बदलापूर मधील एक छोटस मोहपाडा गाव, त्या मोहपाडा गावामधील रोहन मैदानात आतमध्ये काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावफलक त्याच्या बॅटिंग मध्ये वैयक्तिक 34 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. 14 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 34 धावा धावफलकावरती आहेत. मिरज झालेत मैदानाच्या आतमध्ये. मिराज मैदानाच्या आतमध्ये एजाज यांचे मोठे बंधू आहेत. मिराज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4. 46 धावांवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या घरच्या मैदानावरती वर्चस्व मी तर म्हणेन गाजवलंय आतापर्यंत टीम मोपाडा संघाने. परंतु समोर देखील छोटं नाव नाहीये. भाईजान स्टार हा संघ खेळतोय. भाईजान म्हटलं तर आमचे निसारबाई शेख यांचा संघ आहे. इकडे आपण पाहतो आडवा बॅटने फटका फसलाय आणि यस क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. भावेशचा खेळ, फलंदाज होतील वाद. आमचे समीर मेहर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे, भरपूर सहकार्य खऱ्या अर्थानं त्यांचं या स्पर्धेला राहिलंय आणि सातत्याने क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे, नितांत प्रेम आहे. त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं इथे जरूर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल पुन्हा एकदा इकडे लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये समीर आणि रोहन ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा ही जोडी येते तेव्हा तेव्हा तबाही नक्कीच पाहायला मिळते. अशी जोडी आहे. बॉल होती यार राईट अबाउट द विकेट. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. A1 क्वालिटीचा ठोकलेला हा ब्रँडेड षटकार सिक्सर. वरती यावेळेस अग्रेसिव्ह बॅटिंगने सुरुवात मात्र केली आहे. समीर स्ट्रायकिंगला बॅटर मैदानाच्या सातमध्ये. आडवा बॅटने अजून एक पूल करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत आणि पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला. निराश असतील आणि ते चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज देखील सांगतात बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेटचं बटन समीर बॅक टू टक आउट. इनॅट नंबर 6 वरती शांतनू आलेत मैदानाच्या आतमध्ये. चला टीम गावदेवी खरवई आपल्याला वारंवार पुकार येतात. आपण या टॉससाठी प्रियांश 11 अध्यक्ष प्रतिष्ठान शिरगाव हा संघ इथे उपस्थित झालाय. कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती आहे आपण वेळ घेऊ नका गावदेवी खरवई, अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरी जावं लागेल. कारण की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे कंपल्सरी आहे. प्रत्येक संघाला ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कुठल्याही खेळाडूवरती कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही हे देखील दखल संपूर्ण या स्पर्धेने घेतली आहे, आयोजन कमिटीने घेतली आहे. त्यामध्ये आमचे राजेशजी साळवे सर असेल, भरपूर मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी. बॉल होती यार पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि फक्त आणि फक्त राहतील धावत. अजून एक बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनचा बाहेर आलेला हा खणखणीत चौकार. फटका 20 प्रेचम मध्ये फिल्डर कोणी नव्हता आणि या दोन्ही गॅपचा मधून आपण पाहतोय हा फटका केलाय. इकडे चौकार आलाय. 4 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 61 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. शेवटचा बॉल 61 ऑन बोर्ड. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर मैदानात 7 मध्ये. इकडे सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतोय. डप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि एक सिंगल नक्कीच मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 62 आणि बाईच्या स्वरूपात सर सांगत असताना 62 ऑन बोर्ड. 63चं टार्गेट सेट केलंय. मी विनंती करेन पाटील सर आपण या आपल्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला प्रियांश 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव हा संघ खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम गावदेवी खरवई. एका बाजूला मयूर जाधव त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गौरव म्हात्रे. टॉस आपण करतोय नेक्स्ट मॅचचा. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत.
आणि टॉस जिंकला टीम करवई संघानं. गावदेवी करवई संघाने टॉस जिंकला. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि ऑफिशियल नोंद दोन्ही टीमला विनंती असेल आपण करून घ्या. आमचे जीवनजी बारेराव देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आता तो आमची दिनेश हे नाव नक्कीच लौकिक आहे खऱ्या अर्थानं जीवनपेक्षा जास्त. दिनेश बालेराव आणि संपूर्ण टीम मोपाडा संघाची म्हटली तर फ्रेंड्स ग्रुप का नाव दिलं मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्वक असं संपूर्ण गाव आहे आणि सातत्याने एकजुटीने एक निष्ठेने संपूर्ण टीम खेळत असते. गेले कित्येक वर्ष संघाचं नाव चर्चेत राहिलं आहे आणि आज संपूर्ण एक वेगळ्या जोशाने वेगळ्या ऊर्जेने 2025-2026 हंगामासाठी पुनश्च एकदा हा संघ इथे सज्ज झाला आहे. तर म्हणेन ना टीम फ्रेंड्स ग्रुप मोपाडा या संघाने गतवर्ष फार गाजवलं आहे. लास्ट सीझन आपण पाहिलं भरपूर चर्चेत राहिला आहे. सर अंपायर्स दोन्ही इव्हन जोडी आपली मैदानात आतमध्ये दाखल व्हा विनंती आहे. ओके ओके. ड्रिंक्स थोडंसं घ्यायला गेलेत कारण की भरपूर थकवा आहे. नक्कीच पवार सर इथे उपस्थित आहेत आणि पवार सर यांच्या वतीनं कॅश प्राईज आलेला आहे. या बॉलवरती म्हणजे पहिला बॉल पडेल दुसऱ्या सत्रातील जो पहिला बॉल पडेल पहिल्या बॉलवरती जर षटकार आला तर रोख रक्कम ₹500 कॅश प्राईज पवार सरांच्या वतीने असेल. क्या बात आहे. पवार सर देखील आता आम्ही तर म्हणेन चालतं फिरतं ATM आहे की काय त्याचप्रमाणे आता कॅश प्राईजची भरमार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर का बॅटरने पहिल्याच बॉलवरती षटकार मारला तर रोख रक्कम ₹500 कॅश प्राईज आहे पवार सर यांच्या वतीनं. रमीज आणि निसार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निसारभाई शेख महाराष्ट्र पोलीस दल कार्यरत असलेले परंतु आता क्रिकेटच्या मैदानामध्ये सज्ज झालेत आणि बॉलिंग मार्कवरती जीवन बालेराव मोपाडा एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल यावेळी सॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पाहावं लागेल इकडे मैदानावरती घडलंय तरी काय. इस बॉलर अगदी अंपायरच्या समोर आला होता त्यामुळे प्रॉपरली दिसलं नाही. आपण चेक करूया वाईड आहे का फेअर डिलिव्हरी आहे तर देखील चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल आहे आणि जे काय निर्णय आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू.
चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. आमचे ऑफिशियल टेक्निकल टीम देखील सांगते इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉल आलाय आणि सुरुवात यावेळेस वाईटने केली. अजूनही कंटिन्यू असेल. चान्स आहे 500 रुपयाचा कॅश प्राईज. जर कमवायचा असेल तर मोठा फटका मारावा लागेल. पवार साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. संधी आहे. संधीचं सोनं करतील का? ओ इकडे लॉफ्ट स्ट्रोक ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे प्रयत्न फसलाय. लालच बुरी बलाय. मी तर म्हणेन 500 रुपयाचा मार्गावरती गेलेले की काय, आणि ते परतावा लागेल मैदानाचा बाहेर. रमीज येणार अर्थात पापा मैदानाचा बाहेर परततात. विकेट हॅट्रिकसाठी इथे कॅश प्राईज आले टीम मोपाडा संघाला. सन्माननीय राजेशजी मेहर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कुठलाही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर सन्माननीय राजेशजी मेहर साहेब यांच्या वतीने तब्बल 1000 रुपीजचं कॅश प्राईज आहे. सुवर्ण संधी आहे. आणि पहिल्या बॉलमध्ये आपण पाहतोय फेस करत असताना अहमद मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि अहमदसाठी देखील संधी आहे. या बॉलवरती देखील षटकार आला पहिल्याच बॉलवरती, तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज. पवार सर इथे उपस्थित आहे, त्यांच्या वतीने कॅश प्राईज आहे. आणि फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय शिवराज सरे मैदानाच्या आतमध्ये. शिवराज सरे यांनी जर कॅच टिपली तर राजेशजी मेहर यांच्या वतीने सूरज सरे आहेत आणि त्यांनी जर कॅच पकडली तर नक्कीच त्याला देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल राजेशजी मेहर यांच्या वतीनं. एक धाव्यावरती आपण पाहतो धावफलक स्थिरावलेला आहे. राहताना गोलंदाजी करत असताना जीवन आपण पाहतोय का त्याला एक्सप्रेस म्हटलं जातं आणि त्याच प्रकारची त्यावेळेस मैदानात आतमध्ये प्रदर्शन करत असताना. राईट अम होतं विकेट. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. फिल्डर आहेत परंतु इकडे अवे फ्रॉम द बॉडी फिल्डर पासून थोडासा दूर होता आणि ते आपण पाहतोय. बघता बघता या 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. निसारबाई शेख आणि राहताना अहमद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आवेश बेटिंगचे आपण जर पाहिलं तर बॅटची लोडिंग येस पाहायला मिळते आणि हा चौकार आला. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन ए बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. हवेमध्ये प्रहार करायचा होता. इकडे पाहावं लागेल. हो थोडेसे फिल्डिंगमध्ये चुकी झाली की काय. धडक नक्कीच यावेळेस आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फिल्डरमध्ये. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट झालं आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. आज आमची संपूर्ण टेनक्रिक लाईव्ह वाहिनी संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. कुणालजी मात्रे आणि त्या दरम्यान धनराजजी मात्रे टेनक्रिक ऑफिशियल आपण पाहतोय मालक आहेत, खरं तर प्रॉपर रायटर. आणि त्यांच्यानंतर संपूर्ण त्यांची टीम जी सांभाळणारी आमची अभिषेक असेल, नंतर आमचे दीपेशजी मात्रे, गणेशजी वारगडे आणि ऑफिशियल स्कोरिंगच्या भूमिकेत ऑफिशियल अप टू डेट आम्हाला माहिती पोहोचवत असतात आमचे दीपक
क्षुल्लक मित्र आहेत आणि सध्याच्या घडीला या सीझनला भरपूर चर्चेत आहेत. ऑफिशियल स्कोरिंग टॉप क्लास कोण करत असेल 10 क्रिकमध्ये तर आमचे दीपक असतील. दीपक आणि दीपेश म्हात्रे, त्याच दरम्यान आमचे अभिषेक आणि गणेश वारगडे, ही 4 टीम आहे ना, ती करताना एक वेगळी टीम आहे. कारण की 4 चांद लावण्याचं काम मी तर म्हणेन ती करत असते. आणि अभिषेकला आपण पाहतोय सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये आहेत, कारण की लांब लांबचा दौरा ते करत असतात. यस, ओ टू मॅच. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती ते विकेटचं बटन पाहायला मिळतोय. अहमद यांना शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजी करत असताना प्रसाद यांनी, आणि इकडे परतावं लागतंय अहमदला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानात आतमध्ये जब्बार आलेत. जब्बार आणि निसार शेख ही जोडी मैदानात आतमध्ये पाहायला मिळते. बदलापूर गावातील गब्बर जब्बर आता मैदानात आतमध्ये पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 4 वरती पहिला बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल आला. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. मोपाडा संघाचे उत्साह नक्कीच दिसून येतोय, कारण की आपल्या घरच्या मैदानावरती प्रेक्षक देखील भरपूर संख्येने, गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील खऱ्या विशेष आभार, कारण की या स्पर्धा त्यांच्याच मैदानावरती संपन्न होते. घरच्या मैदानावरती त्यांचा संघ देखील खेळतोय आणि जेव्हा जेव्हा आपल्या घरच्या मैदानावरती संघ खेळत असतो ना, संपूर्ण गाव एकत्र येतो आणि ती स्पर्धेला खऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांना पाठिंबा देण्याचं काम संपूर्ण गाव देखील करत असतो. खऱ्या अर्थानं विशेष कौतुक मी तर म्हणेन संपूर्ण मोपाडा टीमचं आहे, कारण की हे क्रिकेट जपून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आहे. कारण की आपण पाहतो आता जिथे तिथे सातत्याने बिल्डिंग्स, ज्या त्या जागा आपल्या नावावरती आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचा कुठल्याही गावामध्ये पर्सनल कोणाचं मैदान नाही आहे. आणि हे मैदान खऱ्या अर्थाने या गावाला लाभलं आहे आणि ते टिकून ठेवण्याचं काम, क्रिकेट जपून ठेवण्याचं काम मोपाडा संघाने केलं आहे. जरूर फिल्डर आहे तिकडे निसारबाई शेख मैदानात आतमध्ये पाहायला जरूर मिळतात. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि जेव्हा जेव्हा गरज असते आपल्या संघाला, त्या त्या वेळेला, त्या त्या क्षणाला एक नाव येतं, ते म्हणजे निसारबाई शेख. आणि आता सध्याच्या घडीला मैदानात आतमध्ये आहेत लेफ्ट हँडर बॅटर. इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. टीम बदलापूर गाव संघाला तब्बल 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. उंच मोठं शिखर हे गाठायचं आहे. पुढचा बॉल आडवा बॅटने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून शोधला होता, गॅप लावला होता मॅप, आणि अखेरीस निसारबाई यांच्या बॅटमधून ठोकलेला हा खेळगणे चौकार. 4. काय बॅटिंग चालू आहे, अशीच बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. इथून पुढे टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. राईट अमोद विकेट. ओ क्या बात आहे, वॉटर स्ट्रोक. स्ट्रोक चांगला होता. क्या बात आहे, फटका इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फार चांगलं यावेळेस बसून खेळले होते आणि त्याच फटक्यासाठी खऱ्या अर्थानं जाणले जातात निसारबाई. एक सिंगल मिळते, स्ट्राईक रोटेट जरूर झाली. आता दाफल जो पोहोचलाय 14. 14 ऑन ए बोर्ड. येणारे आता 12 बॉल आणि गरज असेल तब्बल 49 धावेची. 49 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. तर म्हणेन जर का निसारबाईंना स्ट्राईक आधी मिळाले असते तर थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु आता फक्त 3 बॉलमध्ये आपण पाहतोय 3 बॉल फेस केलेत आणि 5 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर 2 विकेट लवकरात लवकर गेले टीम बदलापूर या संघाचे. विकी मैदानात 7 मध्ये बॉलिंग मागवरती रोहन बालेराव. ओ स्ट्रेट उडवला पहिल्याच बॉल वरती. बॅटर खेळते हुए निसारबाई शेखच्या बॅट मधून
दर्जेदार ब्रँड दाखवणारा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. प्रेशर आता दिसून येतोय. पहिल्याच बॉल वरती हल्ला बोललाय. निसारबाई शेख यांचा बल्ला मात्र बोलतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहावा लागेल. रोहन बालेराव मैदानात आतमध्ये ज्याच्या नावाची चर्चा राहिली आहे, परंतु त्याच अटॅकरला यावेळेस अटॅक केलाय. पुढचा बॉल. ओ इकडे देखील आपण पाहतोय ऑन साइड रिटर्न करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इकडे डॉट बॉल आलाय. थोडस शांत ठेवण्याचं काम केलंय. एक एक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. एका बॉलवरती डॉट येतोय, एका बॉलवरती मोठा फटका येतोय. बॅलन्स सामना नक्कीच पाहायला मिळतोय. इकडे काय घडेल या मॅच मध्ये सांगता येणार नाही. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळले आहेत. अक्रॉस लाईन खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाहीये. ती क्षमता आहे, कारण की गोलंदाजीसाठी रोहन बालेराव मैदानात आतमध्ये मोपाडाचा स्टब्स म्हणून ज्याची चर्चा गेल्या कित्येक वर्ष राहिली आहे, असा खेळाडू मैदानात आतमध्ये. एक वेगळी स्टाईल आहे. हेअरस्टाईल देखील तुम्ही पाहू शकता. हो, अजून एक फटका चांगला आहे. इकडे देखील आपण पाहतोय निसारबाई का बल्ला यावेळेस बोल रहा है भाई. बाबा लागेल. इकडे काय घडलंय मैदानात आतमध्ये. चौकार नाहीये. क्या बात आहे. फिल्डिंग तिथे कौतुक करावं लागेल. तिकडे फिल्डर होते मैदानात आतमध्ये, पतू होते प्रथमेश. चांगले फिल्डिंग इथे नक्कीच आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्यात. आणि या क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाची असते. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 22 ऑन ए बोर्ड. पुन्हा एकदा निसारबाई स्ट्राईक एंडला रिव्हर्स खेळायचा होता. लाऊड अपील केली आणि इकडे सिंगल एक नक्कीच मिळते. लेग बाईसने एक सिंगल मिळते. आणि योगीराज सर देखील सांगतात बॉलिंग करत असताना अगदी पिचिंग बॉलर देखील रनअप घेऊन मध्ये येतोय. बॉल टाकल्यानंतर थोडंसं प्रत्येक गोलंदाजाला विनंती आहे, पण बॉल टाकल्यानंतर थोडंसं आउटसाइड द विकेट जावा, कारण की अंपायरचा देखील त्रास होतो, डिस्टर्ब होतो, कारण की नंतर तुम्हीच ऑब्जेक्ट करू शकतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओ इकडे आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता आणि इकडे फिल्डर तिकडे होते आणि इथे देखील फिल्डरनी टिपलाय जाईल आणि संकुशात आलाय फलंदाज. जब्बारचा खेळ. फलंदाज बाद. डिसे रज्जाप न्यू बॅटर मैदानात आतमध्ये आहेत. ओव्हर नंबर 3 आपण जर पाहिलं तर त्या षटकामध्ये तिथे धावा खर्च केल्या होत्या 9 आणि एक विकेट देखील घेतली आहे. 23 धावा फलकावरती आहे. 23 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 समीर मेहर यांना आमंत्रित करण्यात आलाय बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 14 सोनाने साहेब विचारतात किती धावा पाहिजेत, परंतु त्याच्या माहितीसाठी भरपूर मोठं लक्ष आहे, भरपूर मोठं आव्हान अजूनही आहे. नाराज आहेत इथे निसारबाई, नाराज आहेत. एक वेगळा स्वभाव निसारबाई यांचा आहे, कारण की जे काम एकदा हातात घेतलं का ते घेऊनच ठेवतात, असं व्यक्तिमत्व आहे. मॅच जिंकवायची आहे, परंतु आता बॅटीमधून धावा येत नाही, त्यामुळे नाराज आहेत. येणारे 5 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. ओ इकडे देखील बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये अजूनही ते मॅच मध्ये. आता आपण पाहतोय इथे म्हणावं लागेल एका बाजूने मॅच झुकली की काय, फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. मी तर म्हणेन सामना जिंकायचा असेल टीम बायचान्स स्टार या संघाला, तर जादूगरलाच बोलवावं लागेल मैदानात 7 मध्ये. बोलत यार. ओ इथे लो फुल टॉस बॉल होता. ऑन साइड टर्न केला अलॉंग दी कार्पेट. यावेळेस 6 सिंगल स्ट्राईक रोटेट नाही होणार आहे. त्यात चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील.
पुढचा बॉल. ओ इकडे चुकी घडली आहे थोडीशी यावेळेस लाईनमध्ये खराब आहे पाहायला मिळते. समीर मेहर वाईट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलक पोहोचलाय 28-28 ऑन ए बोर्ड. 28वा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय. दोन धावा इथे नक्कीच मिळतील. 30वा धाव फलकावरती. मॅच आता पूर्णपणे एका बाजूला झुकली असं म्हणावं लागेल. अजूनही 33 धावांची आवश्यकता येणार. 2 बॉल 33 धावांची गरज. इकडे देखील डॉट बॉल आलाय. वारंवार चुका घडल्यात. तर आता निसारबाई यांचा जर विचार केला तर 20 धावांची पारी आतापर्यंत स्वीकारली आहे. आपल्या संघासाठी धावा एकवडल्यात आणि आता शेवटचा बॉल होता. इथे सामना फिनिश झालाय. सामना जिंकला आपल्या घरच्या मैदानावरती. टीम फ्रेंड्स ग्रुप मोहपाडा या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बायजन स्टार निसारबाई शेख अँड टीम. चांगला खेळ राहिलाय. शेवटपर्यंत निसारबाई लढत राहिले आणि हार्ड लक. काही हरकत नाही. हार जीत होत राहते सातत्यानं आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर सारे